असणार आहे जो आपण मागच्या क्लासला डिस्कस करणार होतो त्या प्रकारे आज आपण डिस्कस करणार जे काही इंडियन पर्सनॅलिटीज आहेत त्याच्यातून पहिली जी आहे फिरोजशाह मेहता, त्यानंतर आपण घेणार आहोत दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले यांना आपण डिस्कस करणार. त्यानंतर मग काही महत्वाचे जे काही उठाव आपण महात्मा गांधींच्या क्लासमध्ये आपण कव्हर करू शकलो नाही ते काही महत्वाच्या चळवळी ज्या महात्मा गांधींद्वारे लीड केल्या गेल्या होत्या ते आपण काही डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर आपण पहिल्या टॉपिकला सुरुवात करूया. तुम्हाला स्क्रीन शेअर करतो मी. बघा, यामध्ये तुम्हाला मी पहिला जो आपला पॉइंट असणार आहे तो असणार आहे फिरोजशाह मेहता. आता फिरोजशाह मेहता यांचा जन्म, त्याचबरोबर यांनी केलेली कामं, कोणत्या कोणत्या उठावामध्ये सामील होते, यांचं वर्क वगैरे ते आपण सगळं डिस्कस करणार. जन्म फिरोजशाह मेहतांचा 4 ऑगस्ट 1845 रोजी झाला होता. यांचं जन्मस्थळ काय होतं? मुंबई. ठीक आहे, मुंबईमध्ये यांचा जन्म झाला. त्यानंतर यांची ओळख जर बघितली, मुंबईचा सिंह, भारतातील सर्वोत्तम वादपट्टू, मुंबईचा 4 वेळा महापौर, अशी यांची ओळख आहे. 1869 साली मुंबईमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची एक शाखा स्थापन करण्यात आली होती. त्या शाखेचे ते सचिव होते. 1869 ते 1876 या सालापर्यंत त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये वकिली केली. 1882 ते 1883 या काळात त्यांनी इल्बर्ट बिलाविरुद्ध एक मोठे आंदोलन केले होते. इल्बर्ट बिल तुम्हाला मी सांगेल हिस्ट्रीमध्ये इल्बर्ट बिल काय होतं ते. ठीक आहे, त्यानंतर 1884 ते 1885 या काळात त्यांची मुंबई महानगरपालिकेवर निवड झाली होती. 1904 साली त्यांनी लॉर्ड कर्झनच्या विद्यापीठ कायद्यावर तीव्र टीका केली आणि 1909 साली काँग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. याबरोबर 1890 साली सुद्धा ते कोलकाता येथेच भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि 1913 साली त्यांनी बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र सुरू केले होते. आणि याबरोबर 1915 साली ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू बनले होते. कसं इथे प्रिंट मिस्टेक झाली, जस्ट लेट मी क्लिअर करून देतो लगेच. ओके, क्लिअर आहे आता. सो बघा, इथे तुम्ही बघितलं 1913 साली त्यांनी बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. बॉम्बे क्रॉनिकल नाव लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकते की बॉम्बे क्रॉनिकल नावाचं वृत्तपत्र कोणी चालू केले होते. त्यांचं नाव आहे फिरोजशाह मेहता. ठीक आहे, त्याबरोबर 1915 साली ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू देखील बनले आणि 5 नोव्हेंबर 1915 रोजी त्यांचे निधन झाले होते. इथे संपले आपले फिरोजशाह मेहता. यांच्याबद्दल काही जास्त नाहीये. मेन आहे आता आपल्याला दादाभाई नौरोजी. यानंतर तुम्हाला गोपाळकृष्ण गोखले येणार आहेत. हे पण आपण इम्पॉर्टंटली ज्यांना आपण एक एक्झाम मध्ये तुम्हाला एक स्टार पॉइंट आपण त्याला कन्सिडर करू शकतो. दादाभाई नौरोजींबद्दल जनरली विचारलं जातं. जर नाही यांच्याबद्दल विचारलं गेलं तर तुम्हाला मग पुढे गोपाळकृष्ण गोखले आहे, बरेचसे लेटर्स आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाण्याची शक्यता असते एक्झाम मध्ये. आता यांचा जन्म होता 4 सप्टेंबर 1828 रोजी. आता फिरोजशाह मेहता आपण बघितले होते. फिरोजशाह मेहतांचा जन्म 1845 रोजी होता. यांचा 1828 रोजी होता, म्हणजे अगोदर होते. आणि यांचा जन्मस्थळ होता नवसारी, गुजरात, आणि ते मुंबईला जन्म त्यांचा झाला होता. ठीक आहे, मेहतांचा. यांची ओळख काय बघा, यांना भारताचे पितामह म्हटलं जातं. आर्थिक राष्ट्रवादाची प्रणेते देखील त्यांना म्हणतात, कारण ते इकॉनॉमीवर बरेच काही बोललेले आहेत. त्यांचे बरेचसे ग्रंथ आहेत, बरेचसे आपले ओपिनियन्स इंग्रजांच्या काळामध्ये इकॉनॉमीवर आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर मांडले होते. कशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्था लुटलं जाते आणि कशा प्रकारे दुसऱ्या म्हणजे ड्रेन केलं जाते. ठीक आहे, ड्रेन ऑफ वेल्थ या नावाची जो सिद्धांत होता, या नावाचा सिद्धांत यांनी मांडला होता. ठीक आहे, दादाभाई नौरोजी. ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे आर्थिक संपत्तीची लूट आपण म्हणतो ना त्याला, त्या प्रकारे. सो भारतीय अर्थशास्त्राचे जनक देखील यांना म्हटलं जातं. यांची ओळख आहे. जहाल व मवाळ यांच्यामध्ये सुवर्ण मध्ये साधणारा नेता होता. कसे होते बघा, पहिले जे आपले लीडर होते, राजकीय लीडर्स इंग्रजांच्या काळामध्ये,
जसं काँग्रेस वगैरे होतं. काँग्रेसमध्ये 2 गट पडलेले होते. एक जहालवादी, एक जहाल मतवादी होते, एक मवाळ मतवादी होते. मवाळ मतवादी होते, ठीक आहे. जहाल म्हणजे काय? जहाल म्हणजे जसं की लोकमान्य टिळक हे जहालवादी नेते होते. म्हणजे एकदम असं म्हणतो ना, तीक्ष्ण टीका करणारे नेते होते. तीक्ष्ण एकदम त्यांची आयडिओलॉजी राहायची. ते कणखर निर्णय घ्यायचे. हे असं लाईटली मुळमुळेपणे वागत नव्हते. तसं मग महात्मा गांधींना मवाळवादी म्हटलं जातं. जे शांतपणे जे एकदम संयमाने काम करतायत. ठीक आहे. म्हणजे जहालांचं कसं होतं की इंडिपेंडन्स पाहिजे लगेच पाहिजे. ठीक आहे, त्या प्रकारे. हे इंग्रजांना जुमानत नव्हते, ऐकत नव्हते इंग्रजांना. म्हणून बरेचसे जहालवादी जे नेते होते ना, हे जेलमध्ये गेले होते. 1907 मध्ये यांच्यामध्ये फूट पडली होती ऍक्च्युली. जहाल आणि मवाळांमध्ये. 1907 मध्ये सुरत अधिवेशन झालं होतं. सुरत अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ नेते एकत्र आले होते आणि एकमेकांना खुर्च्या उचलल्या होत्या. ठीक आहे. म्हणजे जहाल आणि मवाळ बघा. तर मग यांच्यामध्ये फूट पडली. तिथून मग हे जहाल आणि मवाळ गट सुरू झाला. 1907 नंतर. ठीक आहे. त्यानंतर भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाती यांना म्हटलं जातं. जीवन कार्य त्यांचं बघूया. 1883 साली त्यांना ब्रिटिशांकडून जस्टिस ऑफ पीस हा किताब प्रदान करण्यात आला होता. 1853 साली मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिले भारतीय प्राध्यापक होते. ते रा. गो. भांडारकरांचे आवडते भारतीय प्राध्यापक होते. ठीक आहे. त्याबरोबर पुढील पॉईंट घेऊया. बॅरिस्टर जिना हे दादाभाई नौरोजी यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी होते. बघा, प्रायव्हेट सेक्रेटरी कोण होता? बॅरिस्टर जिना. जिना जो पाकिस्तानचा निर्माता तर आपण म्हणतो, तो जिना यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी होते. 1845 साली त्यांनी स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी संस्था स्थापन करण्यात सहभाग घेतला होता. कोणती सोसायटी? स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ही संस्था स्थापन करण्यात सहभाग त्यांनी घेतला होता 1845 मध्ये. 1861 साली त्यांनी रास्त गोफ्तार खरी बातमी नावाचे वृत्तपत्र सुरू केलं होतं. हे पर्शियन भाषेतील वृत्तपत्र होते. याचा उद्देश पारशी धर्मात सुधारणा करणे हा होता. 1866 साली त्यांनी इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेच्या शाखा मुंबई, मद्रास, कोलकाता येथे सुरू केल्या. मुंबई येथील शाखेचे बघा, मुंबई येथील शाखेचे स्वरूप जे होतं, सचिव फिरोजशाह मेहता यांच्याकडे होते. जे शाखेचे सचिव, मुंबईचे शाखेचे सचिव कोण होते? फिरोजशाह मेहता होते. त्यानंतर मग यांनी पुढे 1866 1866 या साली त्यांनी आपल्या पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक कोणाचं? दादाभाई नौरोजींचं. स्टार मार्क करून घ्या. पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक दादाभाई नौरोजींनी लिहिलेलं किताब आहे. हे जे बुक होतं पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया, या पुस्तकात लुटीचा सिद्धांत त्यांनी मांडला होता. यालाच आर्थिक निसारणाचा सिद्धांत असेही म्हणतात. त्यानंतर पुढे बघा, या सिद्धांतानुसार त्यांनी भारतीयांचे सरासरी जे उत्पन्न आहे ते 20 रुपये असल्याचे सिद्ध केले होते. किती? 20 रुपीज. त्या काळामध्ये सरासरी उत्पन्न म्हणजे दंड उत्पन्न आपण त्यांना म्हणतो भारतीय, ते 20 रुपीज असणार असे यांनी सिद्ध केले होते. त्याबरोबर 1872-74 या काळामध्ये दादाभाई बडोदा संस्थानाचे दिवाण होते. हा घटनाक्रम लक्षात घ्या, तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जातो. त्याबरोबर 1885 साली त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सहभाग घेतला होता. 1892 ते 95 या काळामध्ये ते ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्स चे सदस्य होते. तेथे ते फिन्सबेरी या मतदारसंघातून निवडून
गेले होते. फिन्सबेरी नावाचा मतदारसंघ. याबरोबर दादाभाई नौरोजी हे इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे व तेथील हाऊस ऑफ कॉमन्सचे सभासद बनणारे पहिले भारतीय होते. हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे काय, कोण सांगेल? व्हॉट इज हाऊस ऑफ कॉमन्स? हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे काय, कोण सांगेल? बघा, इंग्लंड ब्रिटिशांचे जे पार्लिमेंट आहे ना, त्या पार्लिमेंटचे 2 सभागृह आहेत. जसं भारतामध्ये लोकसभा आणि एक राज्यसभा आहे, बरोबर? त्या प्रकारे ब्रिटनमध्ये एक हाऊस ऑफ कॉमन्स आहे आणि दुसरं जे आहे ते हाऊस ऑफ लॉर्ड्स आहे. हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे काय, ज्या प्रकारे आपली लोकसभा आहे त्या प्रकारे इंग्लंडमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स आहे. ठीक आहे, म्हणजे लोकसभागृह ते म्हणतात त्याला, हाऊस ऑफ कॉमन्स. सो 1966 सॉरी 1896 ते 97 1896 97 या साली त्यांच्याच प्रयत्नामुळे भारतामध्ये वेल्बी कमिशनची स्थापना झाली होती. वेल्बी कमिशन लक्षात घ्या, इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतो. आतापर्यंत वेल्बी कमिशन प्रश्न आला नाही, पण जर विचारला गेला तर तुम्हाला इम्पॉर्टंट लक्षात ठेवणं. याचा उद्देश हिंदी राज्यकारभाराचा खर्च किंवा भारतातील आर्थिक सुधारणांसंबंधी अहवाल सादर करणे हा होता. वेल्बी कमिशन समोर साक्ष देणारे पहिले भारतीय होते ते म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले हे बनले होते. पहिले इंडियन, पहिले भारतीय साक्ष देणारे. या कमिशनचे पहिले सदस्य दादाभाई बनले होते. फर्स्ट मेंबर बिकेम दी दादाभाई नौरोजी बिकेम द फर्स्ट मेंबर. आणि याचा उद्देश काय होता, हिंदी राज्यकारभाराचा खर्च किंवा भारतातील आर्थिक सुधारणांसंबंधी अहवाल सादर करणे हा होता. म्हणजे कुठेतरी ब्रिटिशांनाही भारताचा विकास करायचा होता. त्या भारताचा विकास करण्यामागे त्यांचा स्वतःचा हेतू होता. असं नाही की भारताचा विकास त्यांना काही त्यांना अडून नव्हतं बसलं. ठीक आहे, त्यांना त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेट करायचा होता. म्हणजे सगळी संपत्ती जी होती ती ब्रिटनला होती. ठीक आहे, त्यामुळे आपण इतर प्रकारे कन्सिडर करू शकतो. अशा प्रकारे आपण बघितलं. त्यानंतर इथे पुढचा जो पॉइंट आहे तो आपण नेक्स्ट ला घेऊया. दादाभाई नौरोजी हे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे 3 वेळा अध्यक्ष बनले. दादाभाई नौरोजी राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे 3 वेळा अध्यक्ष बनले होते. आता हे 3 वेळा कधी, 1886 मध्ये कोलकाता अधिवेशनचे अध्यक्ष तेच होते. 1893 लाहोर अधिवेशनचे अध्यक्ष तेच होते. 1906 मध्ये कोलकाता अधिवेशनचे पुन्हा कोलकातामध्ये अधिवेशन झालं राष्ट्रीय काँग्रेसचं आणि त्याचे पण अध्यक्ष तेच होते. तर राष्ट्रीय काँग्रेस काय तुम्हाला मी शिकवणारच आहे, याच्याबद्दल याची सगळे सेशन तुम्हाला सांगणार आहे. कोणत्या सेशनचे अध्यक्ष कोण होते, त्यामध्ये काय निर्णय झाला होता, हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. कारण सगळं तुम्हाला मॉडर्न हिस्ट्री त्याच्यावरच आहे. ठीक आहे, कारण हे अधिवेशन कंडक्ट करायचे, त्याच्यामध्ये निर्णय घ्यायचे सगळे त्यावेळेचे राजकीय लोक. ठीक आहे, मग ते रॉयल कमिशनचे पहिले हिंदी त्यांनी व्हॉइस ऑफ इंडिया हे इंग्रजीतील वृत्तपत्र सुरू केलं होतं. व्हॉइस ऑफ इंडिया, व्हेरी इम्पॉर्टंट. हे वृत्तपत्र दादाभाई नौरोजींचे होते. याला स्टार मार्क करा तुम्ही. ओके, व्हॉइस ऑफ इंडिया इंग्रजीतील वृत्तपत्र सुरू केले होते. त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी समोर इंग्लंडचे भारताबाहेरील कर्तव्य हा निबंध वाचला होता. कोणता निबंध वाचला? इंग्लंडचे भारताबाहेरील कर्तव्य हा निबंध त्यांनी वाचला होता. 30 जून 1917 रोजी मुंबई येथे दादाभाई नौरोजी यांचे निधन झालं होतं. 30 जून 1917 मध्ये. सो त्यानंतर मग आता त्यांचं काही प्रसिद्ध वाक्य आहेत, शेवटची स्लाइड त्यांच्याबद्दलची. त्यांचे काही प्रसिद्ध वाक्य आहेत, त्यामध्ये आपण बघू शकतो. इंग्रजांच्या न्यायपणावर विश्वास ठेवता ठेवता मी थकलो, म्हातारा झालो, ही त्यांची फेमस वाक्य होती. तुम्हाला एक्झामला विचारतात हे वाक्य कोणी बोललेलं आहे, त्यामुळे तुम्हाला सेंटेन्स देतोय. जर मी तरुण असतो तर इंग्रजांविरुद्ध बंड करून उठलो असतो, असे ते म्हणाले. गजनीच्या मोहम्मदने आपल्या 17 स्वाऱ्यांमध्ये जेवढी लूट भारताची केली नसेल
तेवढी लूट ब्रिटिशांनी प्रगती, संस्कृती व विकास या गोंडस नावाखाली केली होती. बघा, आज पण तेच होतंय. विकास विकास कुठं दिसत नाहीये. 1909च्या मॉर्लेमेंटो कायद्याबद्दल मत व्यक्त करताना ते म्हणाले की या कायद्याच्या सुधारणेचा हप्ता आम्हा भारतीयांना पिढीभर पुरेल काय. 1909 लक्षात घ्या, इम्पॉर्टंट लाईन आहे. 1909चा जो मॉर्लेमेंटो कायदा होता, ज्याला आपण काउन्सिल ऍक्ट ऑफ 1909 पण म्हणतो, तिसरा काउन्सिल ऍक्ट होता तो, त्याचं नाव होतं मॉर्लेमेंटो रिफॉर्म्स. या कायद्याबद्दल त्यांनी मत व्यक्त करताना ते म्हणाले की या कायद्याच्या सुधारण्याचा हप्ता आम्हा भारतीयांना पिढीभर पुरेल काय. ठीक आहे, चला पुढे जाऊया. त्यानंतर पुढे घ्या, गोपाळकृष्ण गोखले. लोकमान्य टिळक पण घेऊ, थोडा अवधी आहे. गोपाळकृष्ण गोखले. बघा, गोपाळकृष्ण गोखलेबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं की दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता दोन्ही गुजराती होते. फिरोजशाह मेहता मुंबईचे होते, गुजराती नाही म्हणताना, कारण ही बॉर्न बॉटअप इन मुंबई. आणि दादाभाई नौरोजी ऑलरेडी गुजरातचे होते, नवसारीचे होते. यांचा गोपाळकृष्ण गोखलेंचा जन्म 9 मे 1866 रोजी झाला होता या साली. त्यांचं जन्मस्थळ होतं कोथळूक, जिल्हा रत्नागिरी. गोपाळकृष्ण गोखले हे भारताच्या इतिहासातील अतिशय महत्वाच्या व्यक्तींपैकी एक आहे. गोपाळकृष्ण गोखले हीच व्यक्ती जी महात्मा गांधींना जेव्हा तुरुंगामध्ये पकडलं गेलं होतं, तुरुंगात ठेवलं गेलं होतं साऊथ आफ्रिकेमध्ये, तेव्हा गोपाळकृष्ण गोखले त्यांना सोडवण्यासाठी गेले होते महात्मा गांधींना. महात्मा गांधी पण यांना खूप मानायचे. महात्मा गांधी हे सरोजिनी नायडू आणि बॅरिस्टर जिन्ना गुरु मानत होते, कारण गुरुच मानायचे गोखलेंना, महात्मा गांधी, सरोजिनी नायडू, बॅरिस्टर जिन्ना. ठीक आहे, सो गोपाळकृष्ण गोखले यांचे नव्हतं. ओके, तर मग थोडेसे त्यांच्यामध्ये मतभेद राहायचे नेहमी, त्यामुळे त्यांच्यामध्ये पटत नव्हतं. ठीक, या प्रकारे. तर आपण इथे बघितलं जीवन. आता जीवन आपण बघूया. फर्ग्युसन कॉलेज बद्दल तुम्ही ऐकून असालच. फर्ग्युसन कॉलेजला तिथं माझं ग्रॅज्युएशन मास्टर पण तिथंच मी केलेलं आहे, पुण्यामध्ये. तर फर्ग्युसन कॉलेजचा हिस्ट्री असं आहे की 1885 ला फर्ग्युसन कॉलेज स्थापना झाली. हे जे नाव होतं फर्ग्युसन कॉलेज, ते आज आता ते ऑटोनॉमस बनलेलं आहे. पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर होतं पहिले, आता ऑटोनॉमस झालेलं. ऑटोनॉमस म्हणजे युनिव्हर्सिटी ते बनवण्याचा आता विचारात आहे. तर हे फर्ग्युसन नाव जे लोकमान्य टिळकांनी घेतलं होतं, हे फर्ग्युसन नावाची ब्रिटिश व्यक्ती होती. त्यांनी पूर्णपणे फंडिंग केली होती लोकमान्य टिळकांना कॉलेज सुरू करण्यासाठी. कॉलेज पर्पज या पर्पजसाठी सुरू केले गेले होते की गरीब मुलं येऊन तिथे शिकावे. आज सगळे फर्ग्युसन मध्ये रिचेस्ट मुलं शिकतायत. ठीक आहे, या प्रकारे म्हणजे फर्ग्युसनचा एक इतिहास वेगळा आहे त्यावेळेस, कारण गोपाळकृष्ण आगरकर हे पहिले प्रिन्सिपल होते फर्ग्युसन कॉलेज. त्यानंतर मग तिथे बरेचसे गोखले आले, नंतर टिळक आले. आता लोकमान्य टिळकांचा जो नातू आहे राहुल टिळक पुण्यातले, चेअरमन आहेत त्या कॉलेजचे, म्हणजे वरचा कमिटी हेड आहेत. जीवन बघायचं काय, गोपाळकृष्ण गोखलेंचं जीवन म्हणजे पुण्यामध्ये सगळ्यात जास्त फॉरेनर्स जे शिकतात ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकतात. त्यानंतर पुणे विद्यापीठ आहे, जे दोघं ठिकाणी जास्त करून फॉरेनर्स असतात पुण्यामध्ये. बाकीच्या कॉलेजेसला पण आहे, सिम्बॉयसिस वगैरे. सिम्बॉयसिस फक्त पुण्यामध्येच आहे, बाकी सिम्बॉयसिस कुठेच नाहीये. तर या प्रकारे आपण इथे बघितलं जीवन यांचं. जीवन असं आहे की जीवन 1887 साली गोखलेंनी राधाबाई यांच्याशी दुसरा विवाह केला होता, सेकंड मॅरेज. 1889 साली समाज जागृती व राजकीय सुधारणा करण्यासाठी मवाळ मार्ग स्वीकारला होता. 1889 साली मुंबई येथील काँग्रेसच्या अधिवेशनाला टिळक व गोखले प्रथमच उपस्थित होते. 1896-97 या काळात वेल्वी कमिशन समोर साक्ष देणारे ते पहिले भारतीय होते. 1889 साली मुंबई येथील काँग्रेसच्या अधिवेशनाला टिळक व गोखले प्रथमच उपस्थित होते. 1896-97 या काळामध्ये वेल्वी कमिशन समोर साक्ष देणारे ते पहिले भारतीय होते. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, 1891 ते 98 या काळामध्ये ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी होते. 1902 साली व्हाईसरॉयच्या काउन्सिलवर त्यांची नियुक्ती करण्यात आली.
12 जानेवारी 1905 रोजी त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली होती आणि 1905 साली काँग्रेसच्या बनारस येथील अधिवेशनाचे ते अध्यक्ष बनले होते. या राजकुमारी हजर राहणार होते. त्यांचा सत्कार करावा असा जहालांनी तीव्र विरोध केला. जहालांचा विरोध न जुमानता मवाळांनी या अधिवेशनात या दोघांचाही सत्कार केला. येथूनच जहाल व मवाळ यांच्यातील दरी वाढत होती. 1909 साली मॉर्लेमेंटो कायद्याच्या सुधारणेचे स्वरूप ठरवण्यात त्यांनी पुढाकार घेतला. 19 फेब्रुवारी 1915 रोजी त्यांचे निधन झालं होतं. ठीक आहे. त्यानंतर इतर माहिती त्यांच्याबद्दल आपण डिस्कस करूया. त्यांना महाराष्ट्राचा सॉक्रेटिस असं म्हटलं जातं, कारण भारतासाठी सर्वप्रथम पार्लिमेंटची जाहीर मागणी करणारे ते पहिले भारतीय होते. सर्वप्रथम पार्लिमेंटची मागणी करणारे पहिले भारतीय. जर तुम्हाला एक्झामला विचारले गेले ही लाईन डायरेक्ट लक्षात ठेवा. फर्स्ट पार्लिमेंट वी वॉन्ट इन इंडिया दॅट वॉज डिमांडेड बाय दी गोपालकृष्ण गोखले. त्यानंतर गोखलेंनी अर्थसंकल्पावर एकूण 12 भाषणे केली होती. तुम्हाला मी सांगतो, गोपालकृष्ण गोखले जे होते यांच्या नावाने एक इन्स्टिट्यूट आहे पुण्यामध्ये, गोखले इन्स्टिट्यूट म्हणून. ठीक आहे. ती फर्ग्युसनच्या कॅम्पसच्या बाजूला ती लागून आहे, गोखले इन्स्टिट्यूट. आणि ती स्पेशली फक्त इकॉनॉमिक्स साठीच आहे. ज्यांना इकॉनॉमिक्स मध्ये मास्टरी करायची आहे किंवा ज्यांना इकॉनॉमिक्स मध्ये पुढे काही रिसर्च करायचं आहे, पीएचडी करायची आहे, ते असे बरेचसे इंटरनॅशनल विद्यार्थी, स्टुडंट्स आणि राष्ट्रीय पातळीवरचे विद्यार्थी त्या गोखले इन्स्टिट्यूटला शिकायला येतात पुण्यामध्ये. ठीक आहे. कारण तिथे ऍडमिशन कोणाला पण मिळत नाही. मनमोहन सिंग आपले फॉर्मर प्राईम मिनिस्टर ते गोखले इन्स्टिट्यूटला प्राध्यापक म्हणून होते, लक्षात घ्या, पॉलिटिक्स जॉईन करण्याच्या अगोदर. हा त्यांचा इतिहास आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं ठीक आहे, गोखले इन्स्टिट्यूट जी आहे पुण्यातली, गोखले इन्स्टिट्यूटचे पहिले ते एक प्रकारे फाउंडर्स होते ते गोखले, गोपालकृष्ण गोखले. मग गोखलेंनी अर्थसंकल्पावर एकूण 12 भाषणे केली होती. आगरकरांच्या सुधारक या वृत्तपत्राचे इंग्रजी विभागाचे ते संपादक देखील होते. आता सुधारक हे वृत्तपत्र कोणाचं? आगरकरांचं. गोखलेंनी हितवादी हे दैनिक सुरू केले होते. पुण्याचा प्लेग कमिशनर रँडच्या प्रकरणात पुरावा सिद्ध करता न आल्याने त्यांना भर कोर्टामध्ये इंग्रजांची जाहीर माफी मागावी लागली गोपालकृष्ण गोखलेंना. आणि या प्रकारे बंगालच्या फाळणीवेळी गोखले हे पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष होते. गोखले हे लोकसेवा आयोगाचे सदस्य देखील होते. लोकसेवा आयोग जे 1854 मध्ये कोणते कमिशन आलं होतं? 1854 मध्ये सांगा बरं लोकसेवा आयोगावर. सांगा. लोकसेवा आयोगावर कोणतं कमिशन होतं? आयसीएस कमिशन. हा, आयसीएस नाव होतं एक्झामचं, पण कमिशन कोणतं? त्यांनी आयसीएस स्टार्ट केली होती. त्यांनी 1854 डलहौसी ज्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता, डलहौसी असताना ते कमिशन, त्या कमिशनचं नाव काय? कमिशन तुम्ही विसरू नाही शकत, इज व्हेरी इम्पॉर्टंट. सांगा. ठीक आहे, मला मेसेज करून सांगा किंवा आठवत तेव्हा समजा. सो गोखलेंनी हितवादी हे दैनिक सुरू, हितवादी त्यांचं नाव लक्षात ठेवा दैनिकाचं. दैनिक म्हणजे डेली वृत्तपत्र होतं. पुण्याचा प्लेग कमिशनर जो होता ना, प्लेग कमिशनर जेव्हा पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती इंग्रजांच्या काळामध्ये, तर पुण्याचे प्लेग कमिशनर कोणता? रँड होता, रॅड. या रॅडच्या प्रकरणात पुरावा सिद्ध करताना आल्याने त्यांना भर कोर्टामध्ये इंग्रजांची जाहीर मागावी लागली होती. बंगालच्या फाळणीवेळी गोखले पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष होते. जेव्हा बंगालची फाळणी केव्हा झाली? 1905 मध्ये. गोखले लोकसेवा आयोगाचे सदस्य देखील बनले होते. लॉर्ड कर्झन, त्यावेळेस तो कर्झन जो होता, कर्झन त्यावेळेस भारताचा व्हाईसरॉय होता. कर्झनच्या कालखंडामध्ये ती फाळणी केली गेली 1905 मध्ये, आणि नंतर ती फाळणी
परत कॅन्सल केली गेली ती 1911 मध्ये. ते रिझन मी तुम्हाला पुढे सांगेल. वर्णन, गोखले बोलू लागले की आपल्या पुढे गुलाब पुष्पाचा सडा पडतो. त्यांचं त्याचं वर्णन कोणी केलं होतं? सी वाय चिंतामणींनी केलं होतं. गोखले जेव्हा बोलू लागायचे की आपल्या पुढे गुलाब पुष्पांचा सडा पडतो. गोखलेशिवाय अर्थसंकल्पावरील चर्चा म्हणजे शेक्सपियरचे हॅमलेट हे नाटक प्रिन्स ऑफ डेन्मार्क यांच्याशिवाय पाहण्यासारखे आहे, असं देखील त्यांच्याबद्दल वर्णन केलं जातं. त्यानंतर सर ग्रे हे वर्णन सर ग्रेने केले होते. द डायमंड ऑफ इंडिया अँड ज्वेल ऑफ महाराष्ट्र, गोखलेंना असं लोकमान्य टिळकांनी संबोधलं होतं. गोखलेसारखे अर्थसंकल्पावरील भाषण क्वचितच ऐकायला मिळते. व्हाईसरॉय लॉर्ड मिंटोने म्हटलं होतं. गोखले म्हणजे आधुनिक काळातील ऋषी होय. विल्यम वेडनबर्न यांनी हे वाक्य बोललं होतं. तर गोखलेबद्दल हे सगळे विचार होते. डॉक्टर एनी बेझंट बद्दल आपण जाणून घेऊया आता. ठीक आहे, जस्ट लेट मी हॅव सम ब्रेक. डॉक्टर एनी बेझंट बद्दल आपण डिस्कस करूया आता. डॉक्टर एनी बेझंट या मूळच्या आयर्लंडच्या विदुषी होत्या. डॉक्टर एनी बेझंट वॉज नॉट फ्रॉम इंडिया. ओरिजिनली शी बॉर्न इन आयर्लंड, देन शी केम टू इंडिया. ओके, सो 1891 साली त्या भारतात विवेकानंद यांच्या निमंत्रणावरून आल्या होत्या. स्वामी विवेकानंद. ठीक आहे, सो वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी घटस्फोट घेऊन हिंदू धर्माचा स्वीकार केला होता. बघा, एक आयरिश वुमन बिकेम दी इंडियन वुमन. ठीक आहे, सो 1893 साली भारतात आलेल्या थिओसॉफिकल सोसायटीमध्ये त्या रुजू होणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरल्या होत्या. थिओसॉफिकल सोसायटी. थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना जी होती ती कोणी केली होती? कमेंट बॉक्स मध्ये आन्सर द्या, म्हणजे चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्या. मंडालेच्या तुरुंगातून टिळक सुटल्यानंतर त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनीच केला होता. म्हणजे त्या काँग्रेसचा पार्ट होता, नंतर त्या काँग्रेसमधून त्या वेगळ्या झाल्या होत्या, परंतु टिळकांनी पुन्हा त्यांना वापस आणण्याचा प्रयत्न केला होता. लोकमान्य टिळकांनी. ठीक आहे, कारण 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये टिळक परत काँग्रेसमध्ये आली होती. डॉक्टर एनी बेझंट यांच्या अफाट लोकप्रियतेमुळे 1917च्या कोलकाता अधिवेशनाच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या होत्या. लक्षात घ्या बरं, पहिल्या महिला अध्यक्षा इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कोण बनल्या होत्या? कोलकाता अधिवेशनाच्या. इंडियन नॅशनल काँग्रेस नाही, कोलकाता अधिवेशनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या त्या म्हणजे एनी बेझंट बनल्या. पहिल्या महायुद्धामध्ये इंग्रजांची अडचण हीच भारतासाठी सुवर्ण संधी आहे, असा कानमंत्र त्यांनी भारतीयांना दिला होता. कारण पहिल्या महायुद्धामध्ये कसं होतं, 1914ला फर्स्ट महायुद्ध सुरू झालं, वर्ल्ड वॉर. त्यामध्ये सगळे जे वेस्टर्न कंट्रीज होते हे सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. त्याच्यामध्ये ब्रिटन एक वन ऑफ द कंट्रीज होता, मेजर पॉवर होता ब्रिटन वर्ल्ड वॉर मधला. जर्मनी वगैरे होतं त्याच्यामध्ये. आणि इंग्रजांना इथं कोंडीत आणण्याचा हा एक सुवर्ण संधी आहे असं एनी बेझंटने सांगितलं होतं भारतासाठी. त्यांनी कानमंत्र दिला होता.
आपण जर आज यांना नाही आपण हे केलं तर हे आपल्याला पुढे प्रॉब्लेम करते. त्यामुळे वर्ल्ड वॉर जो फर्स्ट आहे याच्यामध्ये आपण यांना अडकवू शकतो. सो भारतासाठी व भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन प्रचार सुरू केला होता. Annie Besant, she was an Irish lady and she started a campaign for the independence of India in Britain, in England. ठीक आहे. सो त्यानंतर त्यावेळी त्यांचे प्रसिद्ध वाक्य होतं बघा, इंग्रजांकडे आम्ही आमचा हक्क मागतोय, भीक नव्हे. We demand our rights from Britishers, not the big. ठीक आहे. तर 1922 या साली 22 मध्ये त्यांनी बॅनर्स येथे हिंदू विद्यालयाची स्थापना केली होती. भारतात त्यांनीच प्रथम बालवीर चळवळ सुरू केली होती. संबंध भारतात त्यांनीच प्रथम होम रूल लीगची स्थापना केली होती. संबंध भारतांनीच प्रथम होम रूल लीगची स्थापना देखील केली होती. आता इथपर्यंत आपण अॅनी बेझंटला डिस्कस केलं. त्यानंतर आपण गोपाळकृष्ण गोखलेंना आपण डिस्कस केलं. दादाभाई नौरोजी झाले, फिरोजशाह मेहता झाले. आता पुढे ज्या अशा काही चळवळी आपण डिस्कस करणार, जे आपण अगोदर डिस्कस नाही केलं. सो त्यांची लिडरशिप महात्मा गांधी यांच्याकडे होती. शेतकरी आणि गांधींची चळवळ. गांधीजी जरी आपण डिस्कस केला, त्यांच्याबद्दल आपण थोडं पर्सनल लाईफ वगैरे बघितलं होतं. इथं त्यांचं पर्सनल लाईफ नाही, इथं आता मेन 1857 ते 19 काळामध्ये त्यांनी काय काय केलं. ऍक्च्युअली शेतकरी जी चळवळ होती ना, शेतकरी चळवळ 1857 तर 1919 या दरम्यान शेतकरी चळवळीने एक प्रकारे म्हणजे एक मूळ धरलं होतं. या वर्षामध्ये शेतकरी असंतोषामुळे संघटित होऊ लागले. कारण सगळ्यात मोठी जी तलवार अन्यायाची, जो तलवारीचा घाव, अन्यायाचा सगळ्यात मोठा तलवारीचा घाव जो होता तो शेतकऱ्यांना पडला होता. शेतकरी सगळ्यात जास्त अफेक्टेड होते. ब्रिटिश जेव्हा भारत सोडून गेले होते, तर सगळ्यात जास्त वाट लागलेले क्षेत्र जे होते, सगळ्यात जास्त नुकसान केलेलं ते म्हणजे ऍग्रिकल्चर होतं. शेतकऱ्यांना इतकं भयंकर लुटलं होतं यांनी, एवढं टॅक्स यांनी लावले होते की शेतकरी म्हणजे परेशान, आत्महत्या करा, म्हणजे त्यावेळेस त्यांनी आत्महत्या करायला सुरुवात केली होती. म्हणून माझा शेतकऱ्यांनी एक प्रकारे यांच्या अगेन्स्ट आवाज उठवायला सुरुवात केली होती. तर मग याच्यामध्ये बघा, शेतकरी असंतोषामुळे शेतकरी जे होते ते संघटित होऊ लागले होते. या असंतोषाची मुख्य 3 कारणे होती. पहिलं कारण होतं ते म्हणजे वाढता जमीन सारा. दुसरं कारण जे होतं ते म्हणजे आर्थिक मंदी. आणि तिसरं कारण होतं दुष्काळाचं संकट. या 3 कारणांमुळे शेतकरी ब्रिटिशांविरुद्ध संघटित झाले, आंदोलन करू लागले होते. त्यांचे पेशन्स जे होते त्या त्यांनी सोडले होते. म्हणजे आता किती दिवस, म्हणजे आतापर्यंत ज्या प्रकारे 1857 पासून जशी लुटायला सुरुवात केली, त्यानंतर त्याच्या अगोदर तर होतेच, पण ते सीमित होते काही एरियामध्ये. पण 57 पासून त्यांनी संपूर्ण अखंड भारतावर त्यांनी आपले वर्चस्व करायला सुरुवात केली होती. मग त्यामुळे शेतकऱ्यांना खरा अन्याय हा सुरू, जमीनदार अपॉइंट केले होते आणि ब्रिटिशांच्या आवाजावी जमीन सारा वसूल केली. आता बघा, जेवढे टार्गेट ब्रिटिश जमीनदारांना द्यायचे, तुम्ही आम्हाला एवढा शेतसारा आम्हाला पाहिजे. मग हे काय करणार, हे त्यांना अजून डबल जमणार शेतकऱ्यांना. ठीक आहे, म्हणजे हे जास्त म्हणजे खरे जर बरबाद शेतकरी झाले ते जमीनदारांमुळे आणि ब्रिटिशांमुळे, दोघांमुळे. म्हणजे दोघं म्हणजे याला जाऊ तर ब्रिटिशच म्हणता येणार, कारण ब्रिटिशांनीच जमीनदार आणले होते. जमीनदार म्हणजे अशी व्यक्ती असतात त्या जमिनीवर काही अधिकार पण नाही. तो त्या स्वतःच्या शेतकऱ्याची जमीन, त्या जमिनीवर तो जाणार, शेतकऱ्याला बोलणार आम्हाला एवढा टॅक्स दे, आता तुझी जमीन आम्ही जप्त करू. म्हणजे या प्रकारे यांचे कानून नियम होते त्यावेळेस. यामुळे शेतकऱ्यास जगण्यास कठीण होत होतं. आणि शेवटी शेतकऱ्यांनी विरोध दर्शवण्यासाठी संघटित व्हायला पाहिजे असं ठरवलं. त्यांना संघटित करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज पडली नाही, कारण त्यांना स्वतःला कळत होतं की आपल्यासोबत काय होतं. ठीक आहे. सो अशा प्रकारे पुढे आपण जाऊया. ज्या प्रकारे आज लोक बघा कोणत्याच गोष्टीला आवाज उठवत नाहीत. किमती वाढतायत, महागाई वाढते, कोणत्या गोष्टीला आवाज आहे का लोकांचा? नाहीये. काँग्रेस पण महागाई वाढवायची तर लोक डायरेक्ट एकत्र येऊन लागायचे. म्हणजे आज तो प्रकारच नाही. म्हणजे आजची जी लोकांची मेंटॅलिटी पूर्णपणे बदललेली, सहन करताय सगळ्या गोष्टी, पण किती दिवस, म्हणजे असं मग काही त्या प्रकारे ब्रिटिशांची हीच नीती होती. लोकांना फक्त प्रगती, संस्कृती आणि डेव्हलप करणार तुमची आणि देशाचा तुमचा विकास करणार, तुम्हाला हे करणार ते करणार, फक्त टप्पे देत होते. आणि त्या प्रकारे ब्रिटिश एवढे वर्ष राहिले भारतामध्ये, नाही तर त्यांची शक्यता नव्हती एवढे वर्ष. ठीक आहे. मग आता हाच प्रकार चालू आहे नॅशनल लेवल म्हणा
किंवा स्टेट लेवलला म्हणा. ठीक आहे. स्टेट लेवलला बरे नाही, पण नॅशनल लेवलला हा प्रकार जास्त चालू आहे. यामुळे मग आता शेतकऱ्या जिने कठीण होत गेले व शेवटी शेतकऱ्यांनी विरोध दर्शनासाठी संघटित व्हायला पाहिजे असे ठरवले होते. त्यांना संघटित करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज पडली नाही. लक्षात घ्या, ज्यावेळेस जनता ही सहन करते आणि खूपच असं सहन करायला लागते ना, तेव्हा जनताचं अफाट नुकसान होऊन जातं. तेव्हा जनतेला नंतर जाग येते की आपल्यासोबत फार अन्याय झाले. आपण जर अगोदरच आवाज उठला असता तर आज ही परिस्थिती आली नसती. आज कोणत्याही गोष्टीला आवाज नाही. आणि गव्हर्नमेंट कुठले असो, सरकार कोणते असो, आवाज उठलाच पाहिजे. तर तेव्हा त्याशिवाय सरकारची मेंटॅलिटी ठिकाणावर येत नाही. ठीक आहे. तर मग लोकशाहीचा हा नियमच आहे. लोकशाहीमध्ये या गोष्टी झाल्याच पाहिजे. विरोध हा लोकशाहीचा एक म्हणतो ना आपण एक बॅकबोन आहे. त्यानंतर विरोध म्हणजे असं नाही की चांगल्या गोष्टींना आपण विरोध, म्हणजे चुकीचं आहे त्यांना विरोध झालाच पाहिजे. या संघटित शेतकऱ्यांचे लढे पूर्ण भारतातून घडू लागले. त्यातील सर्वात प्रसिद्ध लढे म्हणजे कोणते होते? संथालांनी सावकारांविरोधी केलेला लढा. संथालांचा उठाव बंगालमध्ये झाला. मला अगोदर सांगितलं तुम्ही, सगळे उठाव तुम्हाला शिकवले भारतातले. दक्षिणेतील सावकारी विरोधी दंगल झाल्या दक्षिणेमध्ये म्हणजे साऊथमध्ये. बंगालमध्ये जमीनदारांविरोधी कुळाने केलेला विरोध होता. पंजाबमध्ये सरकार विरोधी सावकारांविरुद्ध शेतकऱ्यांनी केलेला उठाव होता. याचे 4 उठाव जे होते हे सुप्रसिद्ध होते. अशा रीतीने 20व्या शतकाच्या पहिल्या 2 दशकामध्ये शेतकरी जागृत झालेला आढळतो. 20th सेंचुरीमध्ये त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यास तो सिद्ध झालेला होता. आणि या परिस्थितीत 1920 साली महात्मा गांधींनी राष्ट्रीय चळवळ सुरू केलेली होती. त्यातील शेतकरी सामील झाले. विशेषतः म्हणजे गांधीजींच्या नेतृत्वाखाली झाले होते. ती ठिकाणे म्हणजे बिहारमधील चंपारण्य, गुजरातमधील खेडा आणि बारडोली सत्याग्रह. वन बाय आपण थोडंसं घेतलं होतं, मी थोडं तुम्हाला इन शॉर्ट सांगितलं होतं, पण आपण आता हे थोडं डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. चंपारण सत्याग्रह. थोडासा 1 मिनिटाचा मी ब्रेक घेतो.
या प्रकारे आपण उठाव बघितले. नंतर अशा रीतीने 20व्या शतकाच्या पहिल्या 2 दशकामध्ये शेतकरी जागृत झालेला आढळतो. त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यास तो सिद्ध झालेला होता. अशा प्रकारे आपण बघितलं. हे जे उठाव आहेत जसे की बिहारमधील चंपारण, गुजरातमधील खेड आणि बारडोली सत्याग्रह आपण वन बाय वन डिस्कस करू इन डिटेल. चंपारण सत्याग्रह गांधीजींना पहिले मोठे यश 1918 मध्ये चंपारण जस्ट अ मोमेंट. चंपारण सत्याग्रह आपण बघितला महात्मा गांधींचा. गांधीजींना पहिले मोठे यश 1918 मध्ये चंपारण आणि खेडामधील सत्याग्रहामध्ये मिळाले होते. आणि तिथूनच महात्मा गांधी हे फेमस व्हायला सुरुवात झाली. कारण त्यांना पण चंपारण कुठे बिहारमध्ये. सो त्यांना पण एक इन्व्हाइट केलं गेलं. कोणी इन्व्हाइट केलं तुम्हाला मी पुढे सांगणार आहे चंपारण सत्याग्रहासाठी. ठीक आहे. बघा याच्यामध्ये चंपारण्यास जनक राजाची भूमी म्हटलं जातं. जनक राजा आणि या भागात आंबा आणि नीळ यांचे उत्पादन होत असायचे. चंपारण सत्याग्रह हा भारतातील गांधीजींचा पहिला सत्याग्रह होता. आणि तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये चंपारणामध्ये तर तिथे इंग्रज जे होते इंग्रजांची तिथे पॉलिसी काय तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये की मात्र बिहारमधील जमीनदार जे प्रामुख्याने ब्रिटिश होते चंपारण येथे स्थानिक सॉरी एक मिनिट विद्यार्थी लगेच मी कमबॅक होतो.
बिहारमधील जमीनदार जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, चंपारण येथे स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीट उत्पादन करावयास लावत राहायचे. कारण ती जमीन होती, जमीनदार होते ना ते, यांनी जमीनदार अपॉइंट केले ब्रिटिशांनी. जमीनदारांचं काम काय होतं? शेतकऱ्यांना लुटायचं. ठीक आहे, म्हणजे ते त्यांना शेतसारा वसूल करण्यापेक्षा लुटण्याचंच काम जास्त करायचे. सो त्यांना योग्य मोबदला सुद्धा मिळत नव्हता शेतकऱ्यांना, आणि हे त्यांना डबल ट्रिपल टॅक्स लावायचे त्यांच्यावर. यामुळे ते सतत गरिबीत राहायचे शेतकरी. म्हणजे एवढा अन्याय आहे की म्हणजे माणसाचं लिमिट संपवायचे तिथे. ठीक आहे, म्हणून गुजरातमधील खेडा मध्ये सुद्धा स्थिती काही वेगळी नव्हती. गुजरातमध्ये खेडा नावाचा एक रिजन आहे, तिथे देखील अशा प्रकारचं चालायचं. आणि या सत्याग्रहालाच 3 कथिया पद्धत असेही म्हणतात. 3 कथिया. सन 1917 साली ब्रिटिशांच्या नियमाप्रमाणे 3 कठिया शेतीत निळीची लागवड करावयाची असायची. प्रत्येक शेतकऱ्यावर दंडक होता. दंडक म्हणजे प्रकार दंड आकारला जायचा. 3 कठिया शेती म्हणजे शेतीचा 3 विषांश भाग. 3 विषांश भाग. त्यानंतर या परिसरातील अन्यायाची जी खबर गांधीजींना राजू शुक्ल म्हणायची, राजू शुक्ल यांनीच गांधीजींना आणलं होतं कुठे? चंपारणमध्ये. आज जर राजू शुक्लांनी आणलं नसतं तर गांधीजी फेमस झाले नसते, लक्षात घ्या. म्हणजे त्यांचा झाले असते फेमस थोडीफार, पण खरं गांधीजींना त्यांचं नेतृत्व कळालं होतं चंपारण्यापासून. की गांधीजींना माहित होतं की मी जर चंपारण सक्सेसफुल करू शकतो तर अखंड भारत आहे, अखंड भारतामध्ये जेवढी लोकांवर अत्याचार करते ब्रिटिश, तर मी त्यांना न्याय देऊ शकतो. या शेतकऱ्याने 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये राजू शुक्ला यांनी गांधीजींना बोलावलं होतं. तर राजेंद्र प्रसाद व ब्रज किशोर बाबू हे गरीब शेतकऱ्यांच्या वतीने खटले चालवायचे. त्यात शेतकऱ्यांना थोडेफार यश मिळायचं, परंतु हे दोघेही वकील त्या भोळ्या खेडवळांकडून फी घेत राहायचे, दोघी वकील. ठीक आहे, म्हणून चौकशी अंती गांधीजींना कळाले की वकिलांनी केव्हाही हजाराखाली फी घेतली नाही. 1000 म्हणजे त्यावेळेस खूप मोठी रक्कम होती. ठीक आहे, म्हणजे त्यावेळेचे 1000 म्हणजे आज लाखाच्या बरोबरीने. तेव्हा गांधीजींनी हे असे खटले ताबडतोब थांबवा असा निर्णय दिला होता. ठीक आहे, म्हणजे ती कठिया पद्धत घालवण्यासाठी शेतकऱ्यांचा सरकारविषयीचा जो भित्रेपणा होता तो घालविणे हाच एकमेव मार्ग आहे असे ठामपणे सांगितलं. आणि या कृतीनुसार गांधीजींनी या चळवळीत सर्व वडीलधाऱ्या मंडळींनी कारकून व दुभाषी म्हणून मदत करावी अशी विनंती केली होती. तसेच त्यांना तुरुंगात जाण्याची शक्यताही बोलून दाखविली. तसेच कारकून व दुभाषाचे काम हे बिन पैशाने व सेवाभावानेच करावे लागेल ही ठरवली होती. ठीक आहे, आणि याचबरोबर अशा रीतीने सर्वजण एक संघ झाले व शेतकरी चळवळीचा प्रारंभ झाला व राष्ट्रीय सभेची मुळे रोवली गेली होती. जेव्हा त्यांना कमिशनरने तिरहून सोडून जायला सांगितलं, तिरहून नावाची रिजन प्रांत होता, जेव्हा ब्रिटिश कमिशनरने त्यांना सांगितलं तुम्ही तिरहून सोडून जा आणि नंतर चंपारण्य सोडून जायला सांगितलं, तेव्हा त्यांनी ही दोन्ही ठिकाणे सोडून जायची नाहीत असं ठरवलं तिथल्या शेतकऱ्यांनी. आणि त्यांनी जेव्हा हा नकार कळविला ब्रिटिशांना, त्यावेळेस त्यांच्यावर समन्स म्हणजे काय, एक ऑर्डर काढली ब्रिटिश कोर्टाने. त्यावेळेस भारतामध्ये ब्रिटिशांचे कोर्ट झाले, एक समन्स काढलं. समन्स म्हणजे ऑर्डर काढली होती, ठीक आहे, शेतकऱ्यांविरुद्ध की एक कशा जात नाही बोस, म्हणजे ती जागा सुटली. सो हजर राहण्याची हुकूम सोडण्यात आली होती. कोर्टामध्ये हजर राहा, एक समन्स काढला, एक ऑर्डर काढली. ठीक आहे, जेव्हा पोलिसांनी त्यांना प्रदेशात अशांतता निर्माण करण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली, तो भाग सोडून जाण्यास सांगितलं, तेव्हा गांधीजींचा प्रभाव जाणून आला होता. तेव्हाच खरं गांधीजींनी इथून पुढे ऍक्शन घेतली होती. एवढ्या सगळ्या गोष्टी गांधीजींना अन्याय ही गोष्ट कधी आवडत होती, कोणाला अन्याय असेल परंतु गांधीजी नेहमीच ती गोष्ट शांतप्रमाणे शांत पद्धतीने सॉल्व्ह करायची, कधीच नव्हते. कारण जी गोष्ट प्रेमाने होती ती गोष्ट व्हायलन्स करून होत नाही असं त्यांची एक प्रकारे धारणा होती, त्यांची एक आयडियोलॉजी होती. ठीक आहे, म्हणजे खूप मॅच्युअर्ड आणि खूप हुशार व्यक्ती गांधीजी आपण त्यांना म्हणू शकतो. लोक भले त्यांना काही लोक शिवाय देतात पण ते चुकीचं आहे. ठीक आहे, हजारो लोकांनी या अटकेचा विरोध केला. त्यांनी गांधीजींच्या सुटकेसाठी तुरुंगाबाहेर पोलीस स्थानकांसमोर आणि न्यायालयासमोर मोर्चे काढले होते. न्यायालयाने शेवटी नाईलाजाने त्यांची मागणी मान्य केली. गांधीजींनी जमीनदारांविरुद्ध सुसंघटित आंदोलने चालू केली. याचा परिणाम म्हणजे तेथील जमीनदारांनी ब्रिटिश सरकारच्या मार्गदर्शनाखाली एक ठराव मंजूर केला होता. ठीक आहे, त्यानुसार शेतकऱ्यांना
निळीच्या लागवडीची सक्ती होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीचा न्याय मिळाला. तसेच करवाढ होऊन दुष्काळ असेपर्यंत कर भरण्यापासून सूट मिळाली होती. आणि या आंदोलन दरम्यानच गांधीजींचा उल्लेख लोक बापू व महात्मा म्हणून करू लागले होते. या आंदोलनामुळे गांधीजींची प्रसिद्धी सर्व भारतभर पोहोचली होती. लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली की आता आपले जे करते धरते जे आहेत आता ते गांधीजीच आहेत. आपल्याला न्याय गांधीजीच मिळू शकतात, बाकी कोणी नाही, असं लोकांच्या एक मनामध्ये गांधीजींबद्दल एक विश्वास लोकांचा जागृत झाला होता. त्यानंतर गांधीजींनी अहमदाबाद येथील किरणी कामगारांचा संप देखील यशस्वी केला होता. पुढे आहे खेडा सत्याग्रह. आता खेडा सत्याग्रह जो आहे हा त्यांचा दुसरा सत्याग्रह होता. हा गुजरातमध्ये खेडा नावाचा एक रिजन आहे. ठीक आहे, तर गुजरातमध्ये खेडा नावाचा एक रिजन आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता चंपारण्यामध्ये जसं चळवळीपेक्षा खेडा येथील सत्याग्रह चळवळीस वर्तमानपत्रांद्वारे जास्त प्रसिद्धी मिळाली होती. खेड्याला एवढं खेड्याची चंपारणचा जो सत्याग्रह होता ना त्यावेळेसच्या वृत्तपत्रामध्ये एवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती चंपारणला, तरी पण त्या लोकांना त्यांनी न्याय दिला गांधीजींनी. मग इथे मुंबईतून या सत्याग्रहासाठी एवढी रक्कम जमा झाली की शेवटी ती शिल्लक राहिली. तो पाटीदार नावाचा एक समाज आहे गुजरातमध्ये, पटेलला पाटीदार म्हणतात. सो पाटीदार नावाचा जो समाज आहे ते पाटीदार शेतकऱ्यांना हा लढा नवीनच होता. ब्रिटिशांच्या अंमलबजावणाऱ्यांची भीती त्यांच्या मनातून घालवायची होती, म्हणून त्यांना गांधीजी सांगत अंमलदार हे प्रजेचे शेठ नाहीत तर ते नोकर आहेत, प्रजेच्या पैशातून ते पगार खाणारे आहेत. कारण आज तुम्ही जर बघितलं असेल जेवढेही गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आज सगळे ते जनतेचे एक प्रकारे सेवक आहेत. नोकर नाही म्हणणार आपण सेवक म्हणणार, कारण ते काही सेवा जनतेला फ्री मध्ये देत नाही, परंतु जे काही आज पब्लिक सर्वंट आहेत म्हणजे आपण त्यांना म्हणतो ते आज जनतेसाठीच काम करतात. कोणी कलेक्टर पण असेल तो काय बॉस नाहीये, तो शेवटी काय सेवक आहे. तर लोकांच्या सेवेसाठी सरकारने अपॉइंट केलेलं आहे. लोकांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, लोकांचे क्वेरीज काय आहेत, लोकांचे ग्रीव्हन्सेस काय आहेत हे सॉर्ट आउट करण्यासाठी तर यामध्ये आंदोलन दरम्यानच गांधीजींचा उल्लेख हे आपण बघितलं याच्यामध्ये. पुढे आपण जाऊया. बघा आज ना उद्या तुम्ही जरी अधिकारी झाला, तुम्ही जरी ऑफिसर झाला, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही आज जनतेचे सेवक आहात. आपल्याला जनतेसाठी पब्लिकने अपॉइंट केलेलं आहे हे आपण एक आयडियोलॉजी ठेवून चालायचं. कधी लक्षात घ्या, ठीक आहे. जनतेसाठी आपण काम करायचं आहे. तुम्ही जेवढे जनतेमध्ये तुमची जेवढी लोकप्रियता वाढेल ना तुम्ही तेवढे हिरो बनणार. ही गोष्ट कधी लक्षात ठेवायची. कोणताही अधिकारी कोणताही तुम्ही बघा, PSI बघा आणि तुम्ही API बघा आणि PI बघा, DYSP बघा किंवा तुम्ही कलेक्टर बघा, हे हिरो बनले फक्त जनतेमुळे बनलेले. ठीक आहे, जनतेसाठीच हे काम करतात, जनतेसाठीच ते खरे हे असतात, निष्ठुर असतात. त्यांना काही घेणं नाही पॉलिटिशियन लोकांची. ठीक आहे. त्यानंतर पण असंही नाही की आपण पॉलिटिकल लोकांना बिनकामाचा विरोध करायचा, त्यांच्यावर ऍक्शन घ्यायची, म्हणजे आपल्याला नाही मागत पडते कधी. त्यामुळे आपण एक बॅलन्स ठेवायचा कधी पण. ठीक आहे.
नंतर सुरुवातीच्या काळात लोकांमध्ये खूप हिंमत आली, कारण सरकारची शिक्षा करण्याचे धोरणही नरम होते. हे सरकारी लोकांच्या जेव्हा लक्षात आले तेव्हा गुरे विकणे घरावर करू लागले. आणि याचा परिणाम होऊन शंकरलाल पारीख यांच्या जमिनीचा सारा भीतीपोटी त्यांच्या जमिनीत राहणाऱ्या कुळाने भरला. परंतु यामुळे लोकांमध्ये जास्त भीती निर्माण होऊ नये म्हणून घडलेल्या दिवसाचे प्रायश्चित्त म्हणून शंकरलाल पारीखाने ती जमीन सार्वजनिक कार्यासाठी देऊन टाकली होती. दुसरी घटना कांदेचोर म्हणून प्रसिद्ध आहे. यात एका शेतातील उभे पीक थोड्याशा साऱ्यासाठी जप्त करण्यात आले. हे पाहून गांधींनी मोहनलाल पंड्याच्या नेतृत्वाखाली पीक काढून घेण्याचा सल्ला दिला. कारण उभे पीक जप्त करणे हे कायद्याच्या न्यायनीतीला धरून नव्हते. त्यांनी लोकांना तुरुंगात जाण्याची अथवा दंड होण्याची पूर्वकल्पना दिली होती. पंड्यास अशा कामामुळे जर तुरुंगवास झाला तर खेडा सत्याग्रह पूर्ण होईल असे वाटत होते. त्यामुळे त्याने 7-8 लोकांना घेऊन उभे पीक चोरून नेले होते. त्यांचा खटला झाला तेव्हा कुठलीही अपील न करता त्याने तुरुंगात जाण्याचे ठरवले व लोकांमध्ये सत्याग्रहाची जागृती केली. त्याच तुरुंगात पोहोचविण्यास मोठी मिरवणूक निघाली होती. या सत्याग्रहामध्ये जे खंबीर होते त्यांना विनाश होऊ नये व सत्याग्रहींना कमीपणा होऊ नये किंवा येऊ नये यासाठी गांधींनी एक मार्ग दाखविला होता. त्याप्रमाणे नाडियाद तालुक्यातील मामलेदारांनी श्रीमंत पाटीदारांनी जर आपापला महसूल भरला असेल तर गरिबांची वसुली तहकूब ठेवली होती. खेडा सत्याग्रहात अशा रीतीने गांधीजींच्या नेतृत्वाखाली दुष्काळाच्या काळात अन्याय महसूल आकारणीला विरोध दर्शवून पाटीदार शेतकऱ्यांना सत्याग्रह करण्यास प्रवृत्त केले होते. पाटीदारी गुजराती समाजातील पटेल लोक असतात त्यांना पाटीदार म्हणतात. ठीक आहे. आणि या चळवळीचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी तुरुंगवासाला घाबरले नाहीत, तसे त्यांच्यामध्ये एक राष्ट्रीय जागृती निर्माण झाली. खेडामध्ये सरदार पटेलांनी शेतकऱ्यांच्या बाजूने इंग्रजांसोबत वाटाघाटी केल्या. त्यानंतर कर रद्द करण्यात आला आणि सर्वांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. याचबरोबर पुढचा सत्याग्रह आहे तो म्हणजे बारडोली सत्याग्रह. ठीक आहे. आता आपण या प्रकारे काय करूया, बारडोली सत्याग्रह पण आपण घेऊया. इम्पॉर्टंट आहे, तिन्ही सत्याग्रह महत्वाचे होते त्यांचे, चंपारण, खेडा आणि बारडोली. चंपारण फक्त बिहारला झाला 1918 मध्ये. आणि हा पण आणि जो हा होता बारडोली नंतर कोणता झाला, सॉरी चंपारण नंतर खेडा, तो गुजरातला झाला आणि बारडोली पण गुजरातला झाला. ठीक आहे. गांधींनी सन 1922 साली गुजरातमध्ये बारडोली येथील लोकांच्या मदतीने शांततेने कायदेभंग करून सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सर्व तयारी झाली असताना उत्तर प्रदेशातील चौरी चौरा या गावी हिंसात्मक दंगल झाली. या 3000 शेतकऱ्यांच्या मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला व त्यामुळे सूडबुद्धीने प्रक्षुब्ध जमावाने पोलीस चौकीला पेटविले व या दंगलीत 22 पोलीस ठार झाले. या प्रकाराची गांधीजींनी गांभीर्याने दखल घेतली आणि बारडोलीचा सत्याग्रह मागे घेतला होता. चौरी चौरामुळे हा सत्याग्रह थोडासा मागे झाला होता, बाकी काही नव्हते याच्यामध्ये. गांधीजींना यातून जाणवले की लोकांना अजूनही अहिंसात्मक चळवळीची जाण झालेली नाहीये. कारण गांधीजी हिंसा करणारे नव्हतेच, प्रेमाने बोलणारी व्यक्ती होती. हिंसा त्यांना माहीतच नव्हती काय. ठीक आहे. त्यामुळे त्यांना लोकांना जे आहे त्यांनी अहिंसा हे तत्व त्यांनी शिकवलं होतं की तुम्ही सत्याग्रह करा, तुम्ही आंदोलन करा, पण अहिंसेने करा, हिंसा नाही पाहिजे मला. ठीक आहे. हिंसाने कुठली गोष्ट प्रॉपर होत नाही, त्याच्यात नुकसानच होत. जे पाहिजे ते कधीच मिळत नाही हिंसेमध्ये. ठीक आहे. चळवळीची जाण नाही. 6 वर्षानंतर सन 1928 साली पुन्हा बारडोलीचा सत्याग्रह झाला. बारडोलीमध्ये सरकारने जमीन महसुलीमध्ये 30% वाढ केली होती. 30% वाढ केली आणि त्यावेळेस गांधीजींनी वकिलांना ब्रिटिशांच्या कोर्टावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. बहिष्कार केले होते. ठीक आहे. कोर्टावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. त्यावेळेस तेथील नामांकित वकील म्हणून वल्लभभाई पटेल प्रॅक्टिस करीत होते. त्यांनीही गांधीजींच्या आव्हानास दाद दिली होती
व तात्काळ वकिली सोडून ते राष्ट्रीय चळवळीत सामील झाले. वल्लभभाई पटेल यांनी करबंदी साराबंदी लढा सुरू केला व सरकारला त्यांनी एक स्वतंत्र लवाद मंडळ नेमण्यास सांगितले होते. या शेतकऱ्यांचा विरोध मूळ शेतकऱ्याला नव्हता, तर तो वाढीव शेतकऱ्याला होता. यावेळी ब्रिटिशांनी सत्याग्रहात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना तुरुंगात डांबून ठेवलं होतं. पटेलांसहित इतर शेतकऱ्यांना अटक केल्यानंतरही शेतकऱ्यांनी लढा कायम ठेवला. त्यावेळी ब्रिटिशांनी त्या शेतकऱ्यांच्या घरावर जप्ती आणून त्यांची भांडी, कोंडी व जनावरे जप्त केली. मुंबईच्या गव्हर्नरने या लढ्यास सर्व शक्तीनिशी प्रतिरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु वल्लभभाई पटेल यांच्या मोहिमेत 80,000 शेतकरी सहभागी होते. त्यांनी या दडपशाहीचा प्रतिकार केला होता. या प्रचंड दबावानंतर ही शेतकऱ्यांनी हार मानली नाही. त्यामुळे माघार घेण्याशिवाय ब्रिटिशांसमोर पर्याय सुटला नाही. अखेर वाढीव शेतसारा ब्रिटिशांनी मागे घेतला आणि या बारडोली लढ्यातून यश संपादन केल्यावर लोक वल्लभभाई पटेल यांना सरदार पटेल म्हणून ओळखू लागले. जनतेच्या वतीने गांधीजींनी वल्लभभाई पटेल यांना सरदार पदवी बहाल केली. जनतेच्या वतीने केली. सरदार वल्लभभाई पटेलांना सरदार पदवी कोणी दिली? महात्मा गांधींनी दिली. लक्षात घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झाम तुम्हाला विचारलं जाणार. ठीक आहे. पुढे आहे मुळशी सत्याग्रह. दिस इज अगेन इम्पॉर्टंट. हा सत्याग्रह बऱ्याच लोकांना माहिती नसतो. मुळशी सत्याग्रह याचं नेतृत्व सेनापती महादेव पांडुरंग बापट यांनी केले. मुळशी पॅटर्न पिक्चर पण बघा मराठी. मुळशी नदी पुण्यामध्ये, मुळा मुठा नदी याला मुळशी पण म्हणतात. तर याच्यामध्ये हा जे नेतृत्व आहे सेनापती महादेव पांडुरंग बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं. तर महाराष्ट्रामध्ये झालं. पुणे जिल्ह्यात मुळशी येथे ब्रिटिशांनी एक धरण बांधण्यास सुरुवात केली होती. ब्रिटिशांनी धरण बांधायला सुरुवात केली. ही कौतुकास्पद बाब असली तरी या धरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वापरण्यात आल्या त्या बदल्या त्यांना कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यावेळी ब्रिटिशांनी हे काम टाटा नावाच्या कंपनीवर सोपविले. म्हणून त्या परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्रित करून सेनापती बापट यांनी नेतृत्व केलं होतं. या प्रकरणासाठी व एका इंग्रज अधिकाऱ्यानं गोळी झाडल्या प्रकरणी बापट यांनी 7 वर्षांची शिक्षा बापट यांना झाली होती. 7 वर्षांची शिक्षा झाली बापट यांना. ठीक आहे. आणि याबरोबर पुढे आपला आजचा हा क्लास संपला. ठीक आहे. तर हा फक्त तुम्ही लक्षात ठेवा. कोणी हा सत्याग्रह सुरू केला, कुणाच्या नेतृत्वाखाली झाला, कोणी त्याच्यामध्ये नेतृत्व दिलं होतं, अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं गरजेचं आहे. काही डाऊट्स क्वेश्चन असतील तर विचारा. आणि राहिली गोष्ट पीपीटी बद्दल मला स्वाती मॅडमने विचारलं. मी पीपीटी तुम्हाला शेअर करतो. आज मी कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळ्या पीपीटी मागच्या पण देतो, आजची पण देऊन टाकतो. हो, थोडा मी पण काही कामांमध्ये बिझी असल्यामुळे मला नाही करता आले ते. त्याच्यामुळे मी आज तुम्हाला पीपीटी शेअर केली ग्रुपवर. काही प्रश्न क्वेरी असतील तर विचारू शकता तुम्ही. मला आता या वर्षी जे एक्झाम निघणार आहेत 2020 आपण त्याला म्हणू शकतो, सॉरी 21 सप्टेंबर ऑक्टोबरला, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरला 2022च्या एक्झामची जाहिरात येणार आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरला जाहिरात पडल्यावर तुमचा अभ्यास खूप जोरात झाला पाहिजे. 22च्या परीक्षा तुम्हाला क्रॅक करायची. त्यासाठी तुमची रणनीती काय असणार तुम्ही ठरवायची. तरी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आतापासूनच सगळे विषय घ्या, एक एक विषय फिनिश करा, वाचा. त्याच्या तुम्हाला प्रॉपरली लक्षात ठेवण्यासाठी त्याच्या शॉर्ट नोट्स काढा प्रत्येक विषयाचे. ते अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण विषय इतके आहेत तुम्हाला लक्षात ठेवणं काय प्रत्येक गोष्ट आपल्याला परमानंट लक्षात राहत नाही. तुम्ही असो किंवा मी, त्यामुळे कोणी एक तत्वज्ञान असो तत्वज्ञान, शेवटी आपल्याला प्रत्येक गोष्टी रिव्हिजन लागते. लक्षात ठेवणं म्हणजे त्या गोष्टीची रिव्हिजन पाहिजे. एक पुस्तक बघा, 10 पुस्तकं 10 वेळेस वाचण्यापेक्षा एक पुस्तक 10 वेळेस वाचायचा प्रयत्न करा. तुम्हाला अजून एक पुस्तक मी सजेस्ट करतो, तात्यांचा ठोकळा. ते पुस्तक घेऊन टाका. रिव्हिजन साठी अतिशय इम्पॉर्टंट पुस्तक आहे. एकनाथ पाटील म्हणून ऑथर आहेत, तात्या म्हणतात. त्यांचा ठोकळा तुम्ही घेऊन टाका. त्यांचा पण चांगला आहे. एक अजून एक आहे,
तुम्हाला मी त्याचं मी शेअर करतो. त्यांचा पण खूप फेमस आहे ऑल महाराष्ट्रामध्ये. त्याच्यातूनच तुम्हाला 50% प्रश्न आहेत. 50 ते 60% ते ठोकले. पण तुम्ही डायरेक्ट वाचायचं नाही ते. पहिले तुम्ही काय करायचं, पहिले बेसिक पुस्तकं सगळे वाचा 10वी ते 12वी. 10वी नाही आपण 6वी 7वी पासून पुढचे 10वी पर्यंतचे 11वी 12वीचे आर्टचे पुस्तक. जे लँग्वेजेस सोडून सगळे पुस्तकं वाचायचे. लँग्वेजेस आणि मॅथ्स भूमिती सोडून सगळे पुस्तकं वाचायचे. सोशल सायन्स सगळे वाचायचे. तर मग त्याचा ठोकळा घ्या किंवा मग तुम्ही रेफरन्स बुक वाचा. ते पण बेस्ट आहे तुम्हाला. आता सध्या तुम्हाला पुस्तक नाही ना सर तुमच्याकडे. आपलं एमपीएससी ला प्राचीन भारत आहे, प्राचीन इतिहास आहे आपला, नाही ना? नाही. राज्यसेवेला आहे. तुम्हाला पीएसआय ला फक्त मॉडर्न आहे. पीएसआय एसटी असिस्टंट जे आहे ना त्यांना फक्त मॉडर्न आम्ही आहे. इतिहास सर कुठून वाचायचं, जसं की आपल्याला 6वी 7वी 8वी पासून? 6वी पासून पुढे वाचा ना तुम्ही. 6वीचा इतिहास पासून 12वी पर्यंत सगळे इतिहास वाचून काढा. सगळे पुस्तक. 6वी मध्ये तर सर प्राचीन दिले पूर्ण. मग 6वी प्राचीन मग 6वी सोडून द्या. प्राचीन नाही झालं. तुमचं काय राज्यसेवा देणार की तुम्ही कंबाईन देणार आहे? नाही सर, कंबाईन. कंबाईन देणार ना, वाचू नका प्राचीन. काही मतलब नाही. वेस्ट ऑफ टाइम आहे. त्यामुळे जो वेस्ट ऑफ टाइम आहे तो करू नका. फक्त आधुनिक घ्या. महाराष्ट्र आणि भारत आधुनिक वाचायचं. मध्ययुगीन प्राचीन विचारतच नाही. काही संबंधच नाही. युपीएससी असेल ओके करणार सर. व्यक्ती तर युपीएससी साठी तिन्ही वाचावं लागतात. सिलेबस मोठा आहे युपीएससीचा. प्राचीन आहे, एन्शियंट आहे, मॉडर्न आहे, पोस्ट मॉडर्न आहे. सगळेच आहे त्यांना. 4 इतिहास आहेत. जनरल स्टडीज साठी 4 इतिहास. अजून एक आहे वर्ल्ड हिस्ट्री आहे 5वा. ठीक आहे. तुम्हाला असं काही नाहीये. फक्त मॉडर्न महाराष्ट्र आणि इंडिया आहे. जॉग्राफी थोडं नेट इश्यू मुळे डिस्कनेक्ट झालो होतो. ठीक आहे, काय हरकत नाही. किशोर लवटेंचं एक बुक आहे ते तुम्ही रेफर करा. 30 प्लस ना तुम्हाला. ठीक आहे. सो अजून काही क्वेरीज डाऊट असेल तर विचारा. हे तुमचे बेसिक सब्जेक्ट आहेत ना, तुम्ही फिनिश करत चला. ते वाचा पूर्णपणे. जसं एक्झाम्पल तुम्हाला बघा हे 4 विषय तुमचे अतिशय म्हणजे कोर सब्जेक्ट आहेत. कुठले? हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी आणि त्याच्या प्लस सायन्स. हे जे तुमचे म्हणजे आपण म्हणतो ना हे 5 सब्जेक्ट, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी आणि सायन्स. हे 5 सब्जेक्ट तुमचे कोर सब्जेक्ट आहेत. हे 5 सब्जेक्ट तुम्ही असे करा ना, तुम्ही बेसिक तर तुम्ही म्हणतो पाठच करून टाकणार आहे. 11वी-12वीचा पाठच करून टाकले. त्याच्यातून लई क्वेश्चन येतात 11वी-12वी. ते आणि मग रेफरन्स बुक घ्या.
आणि रिव्हिजन साठी तात्यांचा ठोकळा वाचायचा. तुम्हाला सगळं रिवाइज होईल. तात्यांचा ठोकळा वाचला ना तुम्ही, तुम्हाला सगळं रिवाइज होईल. या गोष्टी रिव्हिजन करायला सोप्या जातील. डिफिकल्ट काही वाटणार नाही तुम्हाला, असं म्हणतो मी. कारण बरेचसे विद्यार्थी काय करतात, नुसते वाचत वाचतात. नुसतं वाचायचं नाहीये, स्मार्ट स्टडी करा थोडा. म्हणजे वाचताना ती गोष्ट आपल्या लक्षात कसं राहणार, नुसतं वाचून पुढे जायचं नाहीये, वाचताना ती गोष्ट लक्षात ठेवायची. कारण जेवढं लक्षात राहणार तेवढं तुम्ही एक प्रकारे त्याला हे करू शकता. तुम्हाला म्हणजे क्वेश्चन वगैरे तुम्ही अटेंड करू शकता तेवढे. आणि क्वेश्चन पेपर पण प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर त्याला करायचे. त्याचं बुक्स मिळतं बघा, याचं पुस्तक आहे के सागरचं, क्वेश्चन पेपर सेट आहे, तो घेऊन टाकायचं. त्याच्यातून सॉल्व्ह करायचं क्वेश्चन. तुम्हाला अजून युजफुल आहे. दॅट इज व्हेरी गुड फॉर द रिव्हिजन. सर, हा बोला. मी एमपीएससी साठी कुठलं पुस्तक घेऊ नको? एमपीएससी तुम्ही युपीएससी करता ना तुम्ही? हो, UPSC करता? युपीएससी करते. हा, मग काही आवश्यकता नाही. ते एनसीआरटी वाचायची. एनसीआरटी आणि बाकी रेफरन्स बुक्स आहेत. इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत, इंडियन इकॉनॉमी, असं मी तुम्हाला याचं सांगितलं होतं रमेश सिंगचं. हो. आय थिंक रमेश सिंग पेक्षा बेटर जे आहे ना ते यांचे दत्त आणि सुंदर नवीन एडिशन बेस्ट एकदम, खूप डिटेल आहे.